त्यांना वाटलं पैसा दिला की बाजारात सारं मिळतं, बाजारात विकत मिळत नाही असं काय त्यांना उत्तर सापडेना, ते गप्पच राहिले. जयवंताबाई हसल्या आणि प्रतापाला जवळ घेऊन म्हणाल्या, प्रताप अरे बाजारामध्ये पैसा दिला की सारं मिळतं, सोनं चांदी हिरे मोती माणकं माणसं लोह मद्य मांस आणि हो बायका सुद्धा मिळतात. बाजारात मिळत नाही ते फक्त स्वातंत्र्य, ते विकत मिळत नाही, भीक मागून मिळत नाही, रडून तर मुळीच मिळत नाही, ते मिळतं फक्त लढून. छोट्या प्रतापांनी प्रश्न केलाय, मासाहेब तुम्ही म्हणतात स्वातंत्र्य मिळतं ते लढून, मग आपल्या आजूबाजूचे लहान मोठे सरदार लढतातच आहे, रोज कुठे ना कुठे लढाया होतातच आहे, कुठे मिळतंय आपल्याला स्वातंत्र्य? जयवंताबाई म्हणतात प्रताप अरे ते लढतायत ते अखबाराच आहे, ते लढतायत स्वार्थासाठी वतनासाठी जहागिरीसाठी, आणि हे मिळवण्यासाठी जातात ते सुलतानाच्या दरबारात आणि झुकवतात माना मुजरा करायला. पण प्रताप अरे तुला शपथ आहे आमच्या आत्म्यांची, तू जाऊ नकोस त्या सुलतानाच्या दरबारात. अरे संत सज्जनांशिवाय शंभू भवानी शिवाय एक लिंगजी शिवाय आणि आई वडिलांशिवाय कुणापुढे वाकलास तर शपथ आहे. ते लढतायत ते अकबरासाठी, पण प्रताप तू अकबराविरुद्ध लढ. प्रतापांनी प्रश्न केलाय, साहेब आज अकबराविरुद्ध लढवलं म्हणजे बंड समजलं जातं. आई उत्तर देत आहे की होय प्रताप तू बंड. उद्ध्वस्त झालेल्या हजारो देवळातून आवाज येतोय प्रताप तू बंड. सुलतानी तलवारी खाली कत्तल झालेल्या हजारो राजपुतांची तळतळती आपल्या तुला म्हणतायत प्रताप तू बंड. सुलतानी घराखाली फुटलेल्या हजार मूर्त्या तुला म्हणतायत प्रताप तू बंड. प्रताप अरे तू स्वतंत्र राणा हो, हा ज्वालामुखीतून निर्माण झालेला अजस्र अरवली पर्वत तुला मुजरा करेल. प्रलयकारी सामर्थ्याचा हा राजपुताना हजार हातांनी तुला मुजरा करेल. हा राजपुताना म्हणतोय तू बंड कर, तो पर्वत म्हणतोय तू बंड कर. अरे पर्वत आणि प्रताप एकत्र आले तर ती दिल्ली ही हा देईल प्रताप. कुणी म्हणेल प्रताप हा अविचार आहे, पण प्रताप तू हा अविचार. कुणी म्हणेल प्रताप हा वेडेपणा आहे, पण प्रताप तू हा वेडेपणाच कर. अरे वेडी माणसं किती हात घडवतात, तुला लागलेला वेळ यापूर्वी भगवान श्री कृष्णाला लागलं होतं, त्याच वेळातून कंस ठार झाला, पृथ्वी मुक्त झाली. प्रताप अरे शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं कामकऱ्यांचं साऱ्या राजपुतांचं राज्य निर्माण